डोंगरशिळकी तांडा उदगीर येथील कृषी महाविद्यालयात कृषी पदवीधरांसाठीच्या करिअर संधी विषयावरील व्याख्यान उत्साहात संपन्न। शिक्षण घेत असलेल्या कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते या व्याख्यानाचे आयोजन। नमस्कार, सर्वांचे स्वागत। मी आहे मारुती गुंडीले नळगीरकर। परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाशी संलग्नित कृषी महाविद्यालय डोंगरशिळकी तांडा उदगीर येथे शिक्षण घेत असलेल्या कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी कृषी पदवीधरांसाठीच्या करिअर संधी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे उपकेंद्र लातूर येथील डॉक्टर प्रमोद पाटील यांनी अमूल्य मार्गदर्शन यावेळी केले। यामध्ये डॉक्टर प्रमोद पाटील यांनी कृषी पदवीनंतरचे उच्च शिक्षण, नोकरी, रोजगार व कृषी उद्योग व्यवसायात अमाप संधी असल्याचे यावेळी सांगितले। त्याचबरोबर खाजगी व प्रशासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा राष्ट्रीय व जागतिक पातळीवर कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंगद सूर्यवंशी हे होते। त्यांनी कृषी क्षेत्र हे भारतीय व जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे कृषी पदवीधरांसाठी अगणित संधी उपलब्ध आहेत, त्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असा मौलिक सल्लाही दिला। या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अंगद दापेकर, डॉक्टर शिवशंकर वानवळे, डॉक्टर दीपक पानपट्टे, डॉक्टर सुशांत घाडगे, प्राध्यापक सुरेश नवले, प्राध्यापक रोहिणी चव्हाण, प्राध्यापक समीक्षा पाटील, प्राध्यापक पायल खुणे, प्राध्यापक साक्षी जाधव, प्राध्यापिका, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रोहिणी चव्हाण यांनी केले आहे। लातूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी गणपत वजिरेसह केजे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।